शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय जारी झालेला आहे। फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय विशेष समिती स्थापन करण्यात आलेली आहे। कर्जमाफीच्या आढाव्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आलेली आहे। काल कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। मान्सून सक्रिय झालेला असून कोकण मध्य महाराष्ट्राला मुसळधारेचा इशारा देण्यात आलेला आहे। रविवारी बहुतांश भागामध्ये बरसल्या मान्सून पूर्व सरी या पार्श्वभूमीवरती 22 ते 27 जून दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। बारामती सोलापूर जवळ अडखडलेला मान्सून 23 जून रोजी पुण्यामध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 20 दिवसात 10% पाऊस झालेला असून गतवर्षी 20.26% झाला होता पाऊस। पेरण्या खोळंबलेल्या असून पाणी टंचाईमध्ये वाढ होत आहे। ही इतिहासामधील सर्वात मोठी कर्जमाफी आहे। 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यभर पेरणीलायक पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे असे सुद्धा ते यावेळी म्हणाले। कृषी यांत्रिकीकरण योजनेतील 31,64,000 शेतकऱ्यांचे अर्ज रद्द झालेले असून अभियांत्रिकी विभागाने वेळेमध्ये कागदपत्रे अपलोड न केल्याचे दाखवले, कारण योजनेची प्रसिद्धी शेतकऱ्यांपर्यंत वेळेमध्ये होत नसल्यामुळे अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। जून अखेरपर्यंत शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परतफेड करावी। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन करण्यात आले। मुदतीमध्ये परतफेड करणारे शेतकरीच प्रोत्साहन अनुदानास ठरणार पात्र। पाऊस पडेना आणि पेरणी सुद्धा होईना, शेतीची मशागत करून शेतकरी सज्ज झालेले आहे। पाऊस लांबल्यामुळे बळीराजा चिंतेमध्ये आहे। मुंबईवरती पाणी कपातीचे सावट असून तलावामध्ये अवघा 9% पाणीसाठा आता शिल्लक आहे। कोकणासह उर्वरित महाराष्ट्रामध्ये या तारखेपासून जोरदार पाऊस होणार। मान्सूनची सकारात्मक स्थिती असून 23 जूनपासून पाऊस कोकणामध्ये दाखल होणार आणि 25 जूनला मुंबईमध्ये। शिराळा भागामध्ये आले लागवड सुरू झालेली असून दुष्काळाच्या सावटाने बळीराजा चिंतेमध्ये सापडलेला आहे। पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे। शिराळा तालुक्यामध्ये आले लागवडीच्या कामाला आता वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे। किसान ई-केवायसी साठी धावपळ होत असून सर्व्हर डाऊनमुळे शेतकऱ्यांना मनस्ताप होतोय। 30 जून अखेरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांची प्रमुख अडचण काय बघा, वारंवार सर्व्हर डाऊन होते, आधार पडताळणीतील त्रुटी दिसून येत आहे, केंद्रावरती लांबच लांब रांगा, अनेक हेलपाटे मारण्याची वेळ येत असून शेतीची कामे खोळंबलेली आहे, तसेच मुदतवाढीची मागणी केली जात आहे। गव्यांचा धुमाकूळ, वन विभागाविरोधामध्ये शेतकऱ्यांचा संताप व्यक्त होतोय। कुठे येथील ऊस शेती झाली उद्ध्वस्त। लोंबकळणाऱ्या विस्तारांचा फटका बसत असून चिंचगव्हाणे ते 15 एकर ऊस जळून खाक झालेला आहे। महावितरणाच्या दुर्लक्षाचा शेतकऱ्यांकडून आरोप केला जातोय। 30 ते 35 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे। स्मार्ट मीटर ग्राहकांना दिवसा वीज वापरावरती सवलत दिली जाते। 4 कोटींची बचत, 85 पैसे प्रति युनिट सवलतीचा फायदा होतोय। मोबाईलवरती दर तासाला वीज वापर पाहण्याची सोय होते। छत्रपती संभाजीनगर परिमंडळामध्ये 373 मेगावॅटचे सौर प्रकल्प कार्यान्वित असून 76,000 शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी दिवसा वीज दिली जात आहे। झाडांची फांदी कोसळून सोलर पंपाचे मोठे नुकसान झालेले आहे। भुगर येथील घटना पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली जाते। जालन्यामध्ये केवळ 14% पीक कर्ज वाटप केले जाते। कर्जमाफी झाल्यानंतरच पीक कर्ज वाटपाचा आकडा वाढण्याची चिन्हे दिसत आहे। NPA वाढले, शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहे। शेलूद परिसरामध्ये मिरचीवरती कोकडाचा प्रादुर्भाव दिसून येतोय। 2 एकरावरील पीक निकामी असून शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे। पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातूर झालेले आहे। पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत। ज्वारी 4,500 रुपये प्रति क्विंटल तर तुरीला 7,700 रुपयांचा भाव मिळाला। बाजार समितीमध्ये 6,060 क्विंटल शेतमालाची आवक झाली। जालना बाजार समितीमध्ये शेतमालाला काय भाव मिळाला इथे सविस्तरपणे तुम्ही माहिती बघू शकता। पावसाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी हतबल झालेले असून रोहिणी मृग नक्षत्र कोरडे गेलेले आहे। पेरण्या खोळंबल्यामुळे चिंता वाढलेली आहे। घनसावंगी तालुक्यामध्ये पाण्याअभावी ऊस होरपडलेला आहे। विहिरींनी गाठलाय तड, ऊस पिकावरती संकट गडद आहे। अधिवेशनामध्ये कर्जमाफी तसेच पीक विमा गाजणार। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधील अटी शर्ती, प्रलंबित पीक विमा दावे, आगामी खरीप हंगामावरती घोंघवणारे एल निनोचे संकट तसेच खत व इंधन टंचाई आदी मुद्दे सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे।
जानेफळच्या हळदीचा पहिला कंटेनर दुबईला रवाना झालेला आहे. आंतरराष्ट्रीय झेप स्मार्ट अंतर्गत संपूर्ण मूल्य साखळी विकसित झालेली आहे. कांद्याला 2,000 रुपयांच्या पुढे दर मिळतोय. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आवक ही चांगली असून मागणी वाढल्याचा परिणाम होतोय. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याच्या 5 गुण्यांना प्रति क्विंटल 3,000 रुपयांपर्यंत दर मिळाला. येथे 1 नंबरच्या कांद्याला 2,500 ते 2,600 रुपये, 2 नंबरच्या कांद्याला 1,900 ते 2,400 रुपये, 3 नंबरच्या कांद्याला 1,000 ते 1,800 रुपये, तर 4 नंबरच्या कांद्याला 200 ते 1,000 रुपयांपर्यंत दर मिळालेला आहे. अंतिम करार न झाल्यास होर्मुझमध्ये टोल, ट्रम्प यांचा इराणला इशारा देण्यात आलेला आहे. वाटाघाटींवरती लेबनॉन संघर्षाचे सावट. 1.38 लाख CCTV कॅमेरे तसेच 51,000पेक्षा अधिक जॅमर लावले. नीट पेपर आधीपेक्षा अवघड झालेला आहे. NTA पुनर्परीक्षेमध्ये उत्तीर्ण 5,440 केंद्रावरती लाखो विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेमध्ये पार पडली परीक्षा. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी उशिरामुळे वर्ष गेले वाया. फडणवीसांचा ठाकरेंना टोला. ओसाडगावची पाटीलकी सोडणार. आजपासून पावसाळी वारे. आरोप प्रत्यारोपांच्या सरी. विरोधकांचा चहापाण्यावरती बहिष्कार. म्हणाले हे तर कमिशन सरकार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर देत म्हणाले विरोधकांना मुद्देच अवगत नाहीत. मान्सूनच्या विलंबाने खरीप हंगामावरती संकटाचे ढग होते. कृषी विभागाचा आपत्कालीन पीक नियोजनावरती भर. 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी 66 कोटी रुपये. अन्नधान्याऐवजी दरमहा 170 रुपये देणार. लाभार्थी APL शेतकऱ्यांची संख्या. राज्यामध्ये अन्न सुरक्षा योजनेमध्ये 12.77 लाख लाभार्थी युनिट्स रिक्त आहेत. शेकडो लाडक्या बहिणींचे खाते एप्रिलपासून रिक्त आहे. शासनाच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजीचे सूर उमटत आहे. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यामधील लाखो महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जात असली तरीसुद्धा वाशिम जिल्ह्यातील शेकडो लाभार्थी महिलांना एप्रिल 2026 पासून हप्ता हा मिळाला नसल्याची तक्रार पुढे येत आहे. योग हा नव्या भारताचा राष्ट्रीय शक्तीचा भक्कम आधारस्तंभ आहे असे मोदी म्हणाले. आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधानांनी केली जनतेसोबत योगासने. साधकांना केले मार्गदर्शन. शेतकऱ्यांची कटकट मिटलेली असून आता सहाय्यकच करणार ई-पीक पाहणी. तांत्रिक अडचणीमुळे शासनाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 15 जुलैपासून नवीन पद्धत. बचत गटांच्या महिलांचाही यामध्ये सहभाग आहे. जानेफळची हळद थेट दुबईमध्ये. मेहकरच्या शेतकऱ्यांनी गाठली जागतिक बाजारपेठ. 28 मेट्रिक टन क्षमतेचा पहिला कंटेनर रवाना करण्यात आला. वाशिम जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 10.75% पाणीसाठा शिल्लक आहे. मान्सून लांबल्याने पाणी टंचाईचे संकट गडद झालेले आहे. डिजिटल मीटरचा करंट बसतोय. वीज बिले दुप्पट तिप्पट येत आहे. वाशिम जिल्ह्यातील ग्राहक संतप्त झालेले असून आंदोलन करण्याचा यावेळी इशारा देण्यात आला. भीमा नदीवरती महाराष्ट्राला 2 आणि कर्नाटकला 7 तास मिळते वीज. सीमावर्ती शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय. अवघ्या 500 फुटांवरती वेगवेगळे निकष असल्याने आश्चर्य व्यक्त होते. ऊस उत्पादकांचे राज्यभरामध्ये 396 तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 88 कोटी रुपये थकलेले आहे. FRP चुकीत करणे झाले कठीण. गाळप हंगाम संपून 4 महिने लोटले तरीसुद्धा पैसे नाही. राज्यामध्ये 80% पर्जन्य तूट असून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चिंता व्यक्त केली जाते. सर्व यंत्रणा अलर्ट मोडवरती आहे. विदर्भामध्ये उष्णतेची लाट असून तर कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विहिरीमधील पाण्याने तळ गाठलेला असून उन्हाळी पिके आता करपू लागलेली आहे. वाऱ्याची दिशा बदलत राहिल्याने पाऊस गायब झालेला आहे. बार्शी तालुक्यामध्ये शेतकरी हवालदिल झालेले आहे. सीना नदीच्या महापुरानंतर 9 महिने उलटले. माढ्यातील शेतकरी अद्यापसुद्धा मदतीपासून वंचित आहे. प्रशासकीय उदासीनतेमुळे मानसिक आरोग्य धोक्यामध्ये येत आहे. 3.5 लाख रुपयांची मदत अद्यापसुद्धा केवळ कागदावरतीच आहे. राज्यामध्ये मान्सूनचा जोर वाढणार असून हवामान विभागाचा अंदाज व्यक्त केला जातोय. हवामान प्रणाली उत्तर किनारपट्टीकडे सरकणार आहे. नाशिक शहरामध्ये उद्या येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पावसाच्या आगमनाची आशा असून कमाल तापमानामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. नागरिकांची तहान महत्त्वाची आहे. जलसाठा पिण्यासाठी राखीव ठेवला जातोय. शेतीची आवर्तने बंद करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यातील धरणातील बेकायदेशीर उपसा तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. महागाईची कैची चालणार. शिलाई दरामध्ये 10% वाढ झालेली असून आता शर्ट 400 तर पॅन्ट 500 रुपयाप्रमाणे शिवून मिळणार. 10 दिवसानंतर पाऊस नसल्याने पेरण्या रखडलेल्या आहेत. दुबार पेरणीचे ओढू शकते संकट. आतापर्यंत धारूर तालुक्यामध्ये 40 मिलीमीटर पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यामध्ये 1.75 लाख शेतकऱ्यांना PM किसानचा हप्ता जमा झालेला आहे. अडचणीमध्ये आर्थिक आधार मिळत असून यापुढे फार्मर ID बंधनकारक ठरणार आहे.
हळदीला दरवाढीची झळाळी लागली असून मार्केट यार्डामध्ये आवक वाढलेली आहे. हिंगोली मार्केट यार्डात सरासरी 14,000 रुपयांपर्यंत मिळतोय भाव. शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा. वसमतला 300 क्विंटल बियाणे मंजूर करण्यात आलेले आहे, पण लाभार्थी यादीमध्ये दरवर्षी 30 नाव येत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये नाराजी उमटत असून चौकशीची मागणी केली जाते. मृग नक्षत्र कोरडेच असून आता आद्रा नक्षत्राकडे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाअभावी पेरण्या खोळंबलेल्या असून शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडलेली आहे. पावसासाठी वरुणराजाला साकडे घातले जाते. तुरीच्या दरामध्ये तेजी असून मक्यासह सोने चांदीच्या दरामध्ये सुद्धा मंदी दिसून येते. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण बघायला मिळत आहे. सरकारकडून कर्जमाफीसाठी चाचकटी लागू करण्यात आलेला आहे. जूनचा पंधरवडा उलटून सुद्धा पाऊस पडेना. शेतकरी सुद्धा त्रस्त झालेले आहे. 10 ते 20% मजुरीच्या दरामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. यंदाचे मृग नक्षत्र गेले कोरडे. आता शेतकऱ्यांच्या नजरा आद्रावरती टिकून आहे. आजपासून आद्रा नक्षत्राचा होतोय प्रारंभ. पाऊस सुद्धा पडेल. लोहा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना बियाणे वाटप केले जात आहे. 150 क्विंटल बियाणे उपलब्ध होणार. 775 शेतकऱ्यांना मोफत बियाणे मिळालेले आहेत. गंगाखेड तालुक्यामधील 58,742 हेक्टर क्षेत्र पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. परभणी जिल्ह्यातील इतर तालुक्यात सुद्धा अशी स्थिती आहे. लागवड केलेली पिके वाचवण्यासाठी आता धडपड सुरू आहे. कटकट मिटलेली असून सहाय्यकच करणार आता ई पीक पाहणी. यंदापासून सरकारी सहाय्यकच घेणार पिकांची नोंद. कारागृहांचा कणाच खिळखिळा झालेला असून तुरुंगाधिकाऱ्यांची 70% पदे रिक्त आहे. शिपाई आणि हवालदाराच्या भरवशावरती सुरक्षा नियोजनावरती अतिरिक्त ताण येत आहे. अवकाळीने तुटला ताण. संत्र्याच्या मृग बहाराची यंदा सुद्धा हुलकावणी. उत्पादक अडचणीमध्ये सापडलेले असून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प झालेले आहे. दमदार पावसाची प्रतीक्षा. DSR भात लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढतोय ओढा. कृषी विभागाचे प्रात्यक्षिक मोहीम असून मजुरी खर्चामध्ये सुद्धा बचत होते. शेतकऱ्यांना दिलासा. खासगी सागवण तोडण्यासाठी परवानगीची आता गरज नाही. हजारो जमीन मालकांना वन विभागाच्या कटकटीतून मुक्ती मिळते. टीपीची अट सुद्धा आता रद्द करण्यात आलेली आहे. खरीप हंगामामध्ये सुमारे 77,000 हेक्टरवरती आवत्या. कमी कालावधीचे धान लावलेले आहे. 9,259 भावी शिक्षकांची परीक्षा. फिंगरप्रिंट आणि चेहरा होणार स्कॅन. महाटेटसाठी गडचिरोली जिल्ह्यामध्ये 21 केंद्रांवरती तयारी पूर्ण झालेली आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जात आहे. नवेगाव बांध जलाशयामधून पुन्हा गाळोपसा सुरू करण्यात आलेला आहे. शेती, पिण्याचे पाणी आणि भूजल पातळीला मोठा फायदा होतोय. वेकोली परिसरातील 40 ब्रास रेती जप्त करण्यात आलेली आहे. रेती वाहतुकीचा ट्रक सुद्धा पकडला. महसूल विभागाची बिनासंगम परिसरामध्ये कारवाई. सुरगाव पनवार शिवारामध्ये झाले व्याघ्रदर्शन. शेतकरी मजुरांमध्ये दहशतीचे वातावरण दिसून येते. मृगाच्या बेडकाने बळीराजांच्या डोळ्यामध्ये आणले पाणी. आता आदराच्या गाढवावरती खरीपाची भिस्त आहे. जिल्ह्यावरती दुष्काळाचे सावट असून चिखली परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे. पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करूनच बियाण्यांची पेरणी करणे गरजेचे ठरणार आहे. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन केले जात आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये किसान सन्मान निधीचे 26 कोटी रुपये जमा झालेले आहे. वर्धा जिल्ह्यातील बळीराजाला दिलासा मिळालेला असून हंगामामध्ये मदत केली जाते. कापसाच्या उत्पादनासाठी 75,000चे अनुदान. 12,000 हेक्टरवरती प्रयोग केला जातोय. महाडीबीटी पोर्टलवरती करावा लागणार अर्ज. त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 5 कोटी होणार वळते. पुरवठा विभाग 1,83,000वरती लाभार्थी आहे. 20 रुपयांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये लालपरीचे उत्पन्न 80 लाखाने वाढलेले असून 15 जुलैपर्यंत 10% हंगामी वाढ कायम राहणार आहे. गोदीपूर परिसरातील शेत्यांमध्ये अनावश्यक तण वाढल्यामुळे चिंता व्यक्त होते. कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज आहे. शेतीच्या कसदारपणावरती परिणाम होण्याची भीती व्यक्त होते. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.